माझ्या घरासमोर हा जो मला नेट दिसत असेल तर आपण हा नेट का बांधला आहे त्याचं पण कारण आहे. कारण की आपण ग्राफ्टिंग केलेली जी झाडं आहेत, फळझाडं आहेत, आंब्याची झाडं वगैरे, तर त्यांना आता पीक यायला सुरुवात झालेली आहे. आणि तुम्हाला दिसेल हे दूधपेढा आंबा आहे, त्याच्यावर तुम्हाला आंबे दिसतील कशा पद्धतीने लागले. या साईडला पायरी आंबा आहे, या साईडला म्हणजे ग्राफ्टिंग एकाच झाडाला आपण 2 व्हरायट्या बांधल्यात. तर असं हे रस्त्यासमोर असल्यामुळे आपल्याला नेट बांधावा लागतो. त्या साईडला पण तुम्हाला दिसेल हे रत्न आहे, रत्न आणि पायरी मिक्स आहे. ते ग्राफ्टिंग केलेलं आहे, पण एकाला 2 केलेत, एका झाडाला 2 ग्राफ्टिंग आपण केलेत. ह्याच्यामुळे आपल्याला आहे ना नेट बांधावा लागतो. कारण की रस्त्याजवळ आहेत, कोण पण कधी पण काढून घेऊन जातो, आपण काही लक्ष सारखं देऊ शकत नाही. त्याच्यामुळे मी काल काय केलं, सगळं नेट वगैरे बांधून घेतला आहे. तर मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सौरभ काताळकर ब्लॉग्समध्ये. तर मित्रांनो, आज मी घरी आहे, आज साईडवर सुट्टी आहे आपल्या. सो आज मी घरी आहे, त्याच्यामुळे मी तुम्हाला आपल्या घरासमोरची जी फळझाडं आहेत, आंब्याची झाडं वगैरे, म्हणजे आपण जी ग्राफ्टिंग केलेली कलमं आहेत ती कशी लागलेली आहेत मी तुम्हाला आज दाखवणार आहे या व्हिडिओमध्ये. म्हणून व्हिडिओ जी आहे ती शेवटपर्यंत नक्की बघा. आणि आपली जी समोरची जी फळझाडं आहेत किंवा आपण झाडं जी लावलेली आहेत ती कशी लागली ते तुम्हाला आज मी दाखवतो आणि व्हिडिओ एन्जॉय करा. तर चला मित्रांनो, आता मी आपल्या घरासमोर आहे आणि अशी काय आपण समोर झाडं लावलेत. म्हणजे मागच्या व्हिडिओमध्ये पण तुम्ही बऱ्याच वेळा बघितलं असाल की आपण ही आंब्याची झाडं वगैरे म्हणजे कलमं जी ही ग्राफ्टिंग केलेली आहेत आंब्याची झाडं. तुम्हाला दिसेल समोर गेटच्या समोरच ही 2 मोठी कलमं ह्या साईडला गेटच्या समोरच आहेत. त्या साईडला तिकडे कॉर्नरला एक आहे, मध्ये तो जामचं झाड आहे, ते पण मी तिथे जाऊन तुम्हाला दाखवतो की ते पण आपण ग्राफ्टिंग केलं आहे. हा एक जामचा झाड आणि तो एक, म्हणजे हे 2 झाडं आहेत ते आपण ग्राफ्टिंग केले आहेत. तिथे ड्रॅगन फ्रूट्स लावलेले आहेत, ही 2 कलमं आहेत. आणि तिथे फणसाचं झाड वगैरे आहे. अजून आतमध्ये म्हणजे जे सावली वगैरे येण्यासाठी आपण काय केलं आहे, माडाची झाडं आहेत ना ते आतल्या साईडून लावलेत. म्हणजे आता ती मोठी झाल्यावर आपल्याला सावली वगैरे मिळू शकते. आपण तिथे बसण्यासाठी वगैरे पण सगळं करणार आहोत, ती अशी प्लॅनिंग आपली आहे. तर हे तुम्हाला आधी सगळं दाखवतो मी. आणि आपण मिरच्यांचं पण पीक घेतलं होतं, म्हणजे घराच्या जवळच तिथे तुम्हाला अंगणामध्ये मिरच्या दिसतील, हे बघा तिथे. तर त्या पण मी तुम्हाला दाखवतो. सो असं काय आपण जवळच्या जवळशी पीक घेत असतो, म्हणजे फळझाडं लावत असतो, उत्पन्न घेत असतो. तर तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये सगळं दाखवतो. चला आधी आपली जी आंब्याची झाडं आहेत, कलमं मेन म्हणजे ग्राफ्टिंग आपण केलेली जी झाडं आहेत ती तुम्हाला मी दाखवतो. तर हे बघा, ही झाडं आपण सगळी एकाच कलमाला आपण 2 व्हरायट्या बांधलेल्या आहेत. एक पायरीचं एक व्हरायटी आहे आणि एक दूधपेढा. हे बघा, हे जे कलम आहे हे तुम्हाला सांगतो, म्हणजे आता ही कच्ची कैरी जरी तुम्ही काढली तरी ती गोड लागते. तर अशा पद्धतीने हे ग्राफ्टिंग आपण केलेलं आहे आणि हे पिकल्यावर पण खूप गोड लागतं. तर या साईडला पायरीचं पण आहे आणि ह्याचं पण आपण ग्राफ्टिंग केलेलं आहे. तर खूप लागलेले आहे, तुम्हाला दिसतील, साईज पण खूप मोठी आहे. हे बघा, ह्याच्यावर आता मागच्या वेळी मी फवारणी केली होती, त्याच्यामुळे बऱ्यापैकी आंबे इथे धरलेले आहेत. तर हे पायरी मिक्स आहे, कारण की ग्राफ्टिंग केल्याच्यानंतर तशी व्हरायटी येत नाही, काहीतरी वेगळं मिक्सचर होतं आणि त्याच्यानंतर ती व्हरायटी येते. इथे आपण लिचीचं पण झाड लावलेलं आहे. लिचीचं जे फळ भेटतं मार्केटमध्ये त्याचं पण इथे झाड आपण लावलेलं आहे. इथे मम्मीने कारल्याचं वेल, इथे मखमली मिरच्या वगैरे असं काय काय लावलेलं आहे. इथे फुलझाडं वगैरे आहेत, हे बघा. तर हे ग्राफ्टिंग केलं आपलं पहिलं झाड. 2 व्हरायट्या आहेत, पायरी आणि दूधपेढा मिक्स आहे. दूधपेढा तुम्हाला दिसेल बऱ्यापैकी भरपूर लागलेला आहे वरती. आणि जे पायरीचं आहे या साईडला, पायरीचं पण तुम्हाला दाखवतो. तर हे पण आतमध्ये तुम्हाला दिसतील, असे बाहेर नाहीत, आतल्या साईडून बघायला मिळतील ते. आणि ह्या साईडला आपण जामची पण ग्राफ्टिंग केलं. आपल्या बागेमध्ये मोठं झाड आहे, हे आता सेकंड आपण ग्राफ्टिंग केलं, ते पण आता खूप लागलं होतं. जे जाळं तुम्हाला दिसेल की ते आपण लटकावून ठेवलं आहे, कारण की पक्षी खूपच खाऊन ते नाश करत होते, त्याच्यामुळे आपण ते असं केलेलं आहे. या साईडला दिसेल तुम्हाला ते कोंबडी वगैरे पाळतात, तिथे सावळीसाठी येतं तिथे. सो आता हे पण आपलं पायरीचंच झाड आहे आणि हे वेगळं झालं, त्याचा शेपच वेगळा झाला आहे, कारण की आपण ग्राफ्टिंग केल्याच्यानंतर वेगळी व्हरायटी मिक्सचर होतं आणि त्याच्यानंतर ते अशी फळं तयार होतात. पण खूप गोड आहे, तुम्ही बघायला गेलं तर हे दरवर्षी खूपच लागतं. या साईडला पण तुम्हाला दिसेल की किती आपण हे केलेलं आहे. या साईडला तुम्हाला दिसेल इकडे सगळे मोठी फळं आहेत. ह्याची जी साईज आहे खूप मोठी आहे. आता बऱ्यापैकी ते पडून गेले, त्यावेळी मी फवारणी एकदाच केली होती, त्याच्यामुळे आपल्याला एवढे तरी बघायला मिळतात. फवारणी जर नसती केली तर आपल्याला काहीच बघायला मिळाले नसते. दिसेल तुम्हाला. ह्या साईडला पण कोकमीचं पण झाड लावलं आहे, शेवग्याचं पण झाड लावलेलं आहे. मोठ्या शेवग्याचं जे झाड आहे ते आपल्या घराच्या इथे बॅक साईडला आहे, म्हणजे लेफ्ट साईडला. तर ते पण तुम्हाला मी दाखवतो. इथे पण आपण कॉर्नरला फणसाचं झाड लावलेलं आहे. काय होतं मेन म्हणजे समोर आपला रोडच आहे, रोडच्या समोरच आहे, म्हणजे इथं गुरं वगैरे कोण जातात, आपल्या गेटमधूनच जातात, ते सगळं बंद करायचं आहे तिकडून, मग नंतर त्यांची एंट्री तिकडून आहे. तर इथून जातात, त्याच्यामुळे काय होतं, सगळे झाडं बघत ती गुरं वगैरे काय असतात, छोटी झाडं, कोळी त्यांना दिसली की लगेच ते चावून ते वाट लावून टाकतात, असं आहे. त्याच्यामुळे हे फणस आता केवढा मोठा झाला असता फणसाचं झाड, तर आता हे छोटंच आहे, कारण की ते बऱ्याच वेळा तुम्हाला दिसेल की सगळं खाल्लेलं आहे. आता त्याला वेगळी पालवी फुटलेली आहे, म्हणजे नवीन.
तर असं सगळं आहे. हे कलमाचं झाड एक झालं आपलं म्हणजे सेकंडवालं. तर ते बघा ग्राफ्टिंग केलेली सगळी झाडं आहेत आणि किती लागायला लागलेत बघा. फळ खूप मोठं आहे, दाखवतो तुम्हाला. आता आतमध्ये ते जावं लागेल आपल्याला, पण फळ हे तुम्हाला दिसेल अजून मोठं होतं, याच्याहून मोठं. अजून ते तयार नाही झालेत, पण फळ खूप मोठं होतं याचं. असं मी नेट बांधायला पण इथे हे केलं आहे, खड्डे वगैरे पाडले, इथे दगड तुम्हाला टाकलेलं दिसेल. इथे आपल्याला नेट बांधायचं आहे, कारण की आता हे रस्त्याचं काम तुम्हाला दिसेल. आत्ता दुसरा की तिसरा वर्ष आहे, अजून रस्त्याचं काम तसंच आहे. थोडं म्हणजे पावसाच्या आता एंडिंगला आता किती मार्च महिना चालू आहे एंडिंगचा. स्वतः एप्रिलला ते येतील शक्यतो, एप्रिल मेला म्हणजे पाऊस पडेल 2 दिवस अगोदर येतात, 2-3 दिवस अगोदर हे सगळं टाकतात आणि परत गायब होतात. असं असतं. म्हणजे आता पाऊस पडला की त्यांना माहिती आहे की काम होणार नाही, त्याच्यामुळे काम बंद करतात आणि 6 महिने सुट्टी. तर असं सगळं चाललेलं आहे. त्याच्यामुळे खूप नुकसान होतं आहे आपलं, तर आपल्या गाड्यांना पण खूप त्रास होतो आहे. त्याच्यानंतर पोरं वगैरे शाळेत वगैरे जात असतात बाईक घेऊन किंवा सायकलने फिरत असतात, ते पडले वगैरे की शेवटी ते नुकसानच होतं, लागतंच ते ना. असं सगळं चाललं आहे इथे. सो आपल्या घरासमोरच रोड आहे, हा दिसेल तुम्हाला. आपल्या गेटला अटॅचच आहे, ही सगळी जागा आपली होती समोरच, रोडच्या समोर. हे बघा, हे अर्धे रस्त्यामध्ये गेले. तरी पण आपण काय केलं, झाडं वगैरे सगळी लावून आपलं एक एरिया तयार करून घेतलं आहे, कंपाऊंड तयार करून घेतलं आहे, जेणेकरून ते आतमध्ये घेत होते रस्ता. म्हणजे आपली झाडं आहेत ती काढायला सांगत होते, पण मी विरोध केला, कारण की लागती झाडं आहेत आणि तुम्हाला एवढा रस्ता आपण दिलेला आहे, तरी तुम्ही आमची झाडं काढायला बघताय, असं सांगून मी त्यांना ते सगळं तिथं थांबवलं. आणि आता त्यांनी शेवटी पण आपण इथपर्यंत होतो, एवढं होतो इथपर्यंत, म्हणजे 2-2.5 फूट अजून जागा आतमध्ये. ते शेवटी नंतर बांध मी मागेच घेतला, कारण की ते बोलले आम्हाला गटारासाठी गटार इकडे पाडणार होते. त्यांचा दिमाग बघा, गटार इकडे पाडणार होते, पण मी नंतर बोललो गटार त्या साईडला तुम्ही तिकडं त्या साईडला पाडलेत, मग या साईडला घेण्याचा काय अर्थच नाही. खडे टाकले त्या साईडला घेणार होते, मग सगळं पाणी माझ्या इथून झाडांतून गेलं असतं. मग त्यांना काय बोललो ह्या साईडला घ्या, त्याच्यामुळे त्यांनी इकडून घेतलं आता गटार आणि तिकडे नाला वगैरे टाकला. पहिली फरशी तिथंच त्यांनी सगळं हे केलं आहे, हे बघा. तर असं ते बोर्ड पण, रस्ता नाही झाला आणि बोर्ड पण लावून टाकले, ते पण तुम्हाला दाखवायचं राहिलं. हे बघा, अजून रस्ता नाही झाला आहे, पण इथे त्यांनी बोर्ड वगैरे पण सगळा लावून टाकला आहे, दिसेल तुम्हाला. पोमेंडी गावामध्ये हे लावल्या, पोमेंडी ते आडेवाडीपर्यंत, म्हणजे एवढा हा रोड होणार आहे. आणि कॉन्ट्रॅक्टरांकडून कामाच्या हमीचा कालावधी 5 वर्षाचा कालावधी, म्हणजे 5 वर्ष एंडिंगला ते मला वाटते वर्षाचं शेवटचं म्हणजे 4था वर्ष जाऊन मला वाटतं 5व्या वर्ष एंडिंगला ते काम करतील, असं त्यांचं चाललं आहे. बघूया कधी होतं. हे सगळे खडे वगैरे बघा केवढे बाहेर आलेत, आपल्या गाड्यांची तर वाटच लागते. मी अजून ते तिथे काय केलं नाही व्यवस्थित, कारण की ह्यांचं हे कधी होईल त्याच्यानंतरच आपण ते करणार आहोत. हे बघा, खडी थोडी टाकले. सो इथे आपला हा तिसरावाला आंब्याचं झाड आहे, आणि या साईडला पण तुम्हाला दिसेल की कशी फळं लागलेली आहेत. हे बघा, त्याला पण थोडी लागली, मग बऱ्यापैकी लागले. मी फवारणी केली त्याच्यामुळे ते थांबलेलं आहे. आणि जामचं झाड दुसरं, जामचे उत्पन्न जे आपण घेतो ते तुम्हाला दाखवता आलं नाही मला, पण नेक्स्ट टाईम मी नक्कीच तुम्हाला दाखवेन. आणि हा आपला 4th म्हणजे 4था आपला झाड आहे, कलमाचं झाड आहे. मग ते पण त्याला पण आपण ग्राफ्टिंग केलं. त्याला थोडा इश्यू झाला आहे, मला वाटतं ते मरतं आहे झाड, कारण की मागच्या वेळी त्याला वाचवलं होतं आपण. आणि त्याला आता खालतून मला वाटतं जमिनीतूनच त्याला काहीतरी इश्यू झालेला आहे. आणि त्याला आंबे तुम्हाला दिसतील की धरलेत, साईज पण खूप मोठी आहे, तरी पण त्याला काहीतरी प्रॉब्लेम आहे. हे बघा, मोठे गड आहेत, 4-4, 3-3 असे लागले ते कायला. ह्याची पण जी चव आहे ती खूप गोड आहे. आता ह्याला वाचवायचा आपण प्रयत्न करणार आहोत. म्हणजे आता हे जे आंबे आलेत तेव्हा खाली कैऱ्या तुम्हाला त्या बघा पडल्या, असे आता हळूहळू पडायला लागले. पाणी वगैरे सगळं चालू आहे त्याला. इथे ड्रिप सिस्टम तुम्हाला दिसेल, पाईपलाईन वगैरे अशा कैऱ्या पडत आहेत सगळ्या. तर त्यांचा आता इलाज काय ते बघावं लागेल, त्याला वाचवण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत सगळा. तर अशी काय आपण घरासमोर झाडं वगैरे लावलेत, आपल्याला आता चांगला उत्पन्न मिळायला लागलेलं आहे. आता ह्या वर्षी हा झाड लागला नाही आपला, हे पण खूप लागतं. थोडे लागलेत, 1-2 ते तिथं तुम्हाला दिसेल, इथे 1-2 लागलेले आहेत, पण जास्त काही उत्पन्न भेटलं आहे नाही. जास्त उत्पन्न 1-2 आपले हे 2 मोठे आंबे आहेत त्याच्यावर जास्त भेटतं. त्या साईडला पण एक तिसरं आहे, ते बघा तिथे, त्याच्यावर पण बऱ्यापैकी आपल्याला हे सगळं भेटतं. आणि मिरच्या, आपलं जे स्विमिंग पूलचं आपण प्लॅनिंग केला होता ते आधी थांबवलं आहे, कारण की मम्मी त्याच्यामध्ये मिरच्या वगैरे काय उत्पन्न घेत असते. तर मिरच्या तुम्ही बघू शकता एकदम लाल सगळ्या लागलेल्या आहेत, पिकलेल्या आहेत. तर आता मम्मीने त्या बऱ्यापैकी काढल्या आहेत, तर त्या पण तुम्हाला दाखवतो. त्या अंगणामध्ये सुकत घातल्यात, हे बघा, इथे अंगणामध्ये त्या पण सुकत घातलेल्या आहेत. ह्या मिरच्या तुम्हाला दिसतील, ह्या आपल्या स्विमिंग पूलमधल्या मिरच्या आहेत. हे बघा, साडी मिरची आहे लालवाली. सो आम्ही बऱ्यापैकी इथे घेतो. गेल्या वर्षी 8 किलो आपण मिरच्यांचं उत्पन्न घेतलं होतं गेल्या वर्षी.
सो हे आपलं शेवग्याचं झाड आहे, बऱ्यापैकी लागलं आहे ते पण, म्हणजे सगळं आता कमीच झालं. शिमग्यामध्ये खूपच आपण त्याचं उत्पन्न घेतलं, बाहेर आपण सेल पण केले, एवढंसं लागलं होतं. तर हेच आमचं हे एवढं सगळं परिसर आम्ही फळ झाडं वगैरे लावून रेडी केलेलं आहे. इन फ्युचर आपल्याला चांगला उत्पन्न मिळो त्यासाठी. तर आपली जी माडाची झाडं आहेत ती पण आता बऱ्यापैकी मोठी व्हायला लागलीत, कारण की सगळ्यांना आपण ड्रिपर सिस्टम केलं आहे. म्हणजे पाणी वगैरे पडत असतं ज्यावेळी आपण ती आपली तिथे बोरिंग आहे ती दिसेल, ज्यावेळी आपण पंप वगैरे लावतो ना त्यावेळी पाणी पटापट चालूच होतं त्यांना सगळ्यांना. तर आपलं घराचं काम पण बऱ्यापैकी बाकी आहे, म्हणजे अजून तर लवकरात लवकर आपल्याला ते करायचं आहे. आम्हाला वेळच नाही भेटत त्या कामातून, त्याच्यामुळे स्लॅब बीप सगळं आपण टाकून घेतलं आहे. वरती पण सगळी रुफिंग वगैरे झाले, फक्त काय आता सजावटीचंच काम आहे. त्यासाठी जिना वगैरे काढायचं आहे, अजून जिना वगैरे पण नाही काढलं आहे. जिना वगैरे काढून वरती काय लादी सगळं मटेरियल आणलं आहे, लादी आणि रेती वगैरे सगळं आणलेलं आहे, फक्त ते करायचं बाकी राहिलं आहे. त्या साईडला गाड्यांसाठी शेड पण काढून घेतले आपण, दिसेल तुम्हाला ह्या साईडला शेड पण आपण काढून घेतले होते त्याच वेळी, कारण की 3-3 गाड्या आपल्या कुठे पावसामध्ये बाहेर राहतात, त्याच्यामुळे आता एकच गाडी इथे तुम्हाला दिसेल. एक गाडी त्या साईडला आहे ती बघ, एक गाडी तिकडे आहे, तिकडे जरा मटेरियल उतरण्यासाठी लावलेली आहे. सो इथे एक गाडी आहे, एक गाडी बाहेर गेली, म्हणजे 3-3 गाड्या याच्यामध्ये प्रॉपरली कट्टोकट बसतात. जिना आल्याच्या नंतर काय होईल ते इथून आपल्याला ते सगळं हे वरचं काढावं लागणार आहे. त्या साईडला जिनाचा पार्ट आपल्याला इथे द्यावा लागेल आणि इथून असा एलमध्ये आपला जिना वरतीच आहे. सो आता प्लास्टरचंच काम वरती राहिलेलं आहे. ह्या साईडला पण थोडं प्लास्टरचं काम राहिलं आहे. वरची लादी वगैरे सगळी वरतीच आणून ठेवलेलं आहे आणि हे सगळी ही पडदी आहे ती पण आपल्याला म्हणजे ओतायची आहे पुढची, ते पण सगळं रेडी करायचं आहे. म्हणजे ज्यावेळी अजून 1-2 वर्षानंतर पुढे आपल्याला ते करायचं आहे. माझ्या लग्नाच्या अगोदर ते मला सगळं रेडी करून घ्यायचं आहे, त्यावेळी पण तुम्हाला मी दाखवेन. आता वेळ कामातून भेटत नाही, त्याच्यामुळे ते सगळं तसंच राहिलेलं आहे. ज्यावेळी आपल्याला पटापट वेळ भेटेल त्यानंतर आपण ते करून टाकणार आहोत. तर असं काय आपल्या घरासमोर आपण हे तयार केलेलं आहे. अजून बऱ्यापैकी बरंच काय काय डेव्हलप करायचं आहे आम्हाला, प्लॅनिंग खूप मोठे आहेत, पण ते आम्हाला वेळ भेटत नाही, त्याच्यामुळे ते तसंच राहिलेलं आहे. कारण की बाहेर आपण कामं करत असतो, त्याच्यामुळे कधी आपल्याला म्हणजे आम्ही रात्रीचं लेट काम करत असतो, नाईट वर्क करत असतो, तर घरी यायला पण खूप वाजतात. ठीक आहे, आपल्या परिसरामध्ये आपण झाडं लावलेली आहेत आणि तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये संपूर्ण दाखवलं आहे की कशा पद्धतीने आपण झाडं लावली होती आणि त्याच्यानंतर आता त्यांना फळ यायला पण सुरुवात झालेली आहे. तर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर काल मी नेट वगैरे पण लावून घेतलं बाजूने, ते बघा तिथे तुम्हाला दिसेल, कारण की रस्त्याच्या जवळच आहे. आंबे वगैरे आहेत, कोण पण काढून घेऊन जातं रात्रीचं, तर काय आपण लक्ष देऊ शकत नाही, त्याच्यामुळे नेट लावून घेतला मी कालच. तर ही व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट नक्कीच करा. तर चला मित्रांनो, धन्यवाद, बाय बाय.